14-15 आणि 16-17 ऑगस्टपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा. फक्त राज्यात काही भागातच आणि काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे आणि त्या भागाचं नाव सांगतो. राज्यामध्ये फक्त ह्या 17 ऑगस्टपर्यंत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मालेगाव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 2 कमी दाबाचे पट्टे आहेत. आता एक चालला आहे आणि परत त्याच्या पाठीमागे आणखीन एक कमी दाबाचा पट्टा आहे. ते मध्य प्रदेशकडे जात असल्यामुळं त्याच्यामुळं ते सीमालगत त्या जे जिल्हे आहेत त्याच्यामुळे त्या भागामध्ये जे महाराष्ट्राचे सीमालगतचे जिल्हे आहेत मग त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, 17-18 ऑगस्टपर्यंत तिकडल्या पट्ट्यामध्ये मात्र ते पाऊस जोराचा पडणार आहे, शेतात पाणी साचणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण त्याच्यामध्ये मग आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती, तर आधी सुरुवातीला काय करू, जे वंचित जिल्हे आहेत, एक सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, सांगली, पंढरपूर त्या परिसरामध्ये मात्र 14 ऑगस्ट 15 ऑगस्टमध्ये ह्या 2 दिवसामध्ये आणि आज देखील 13, 14 आणि 15 ऑगस्ट ह्या 3 दिवसामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि पिकाला लागल तसाच पडणार आहे आणि शेतात थोडंफार पाणी साचणारं पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुसळधार काही पाऊस पडणार नाही म्हणून हा त्यांनी अंदाज देखील लक्षात यायचा. पण त्यांच्याकडं म्हणजे पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असा लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, अकोला, आपलं कोलकोट, मंगळवेढा, आटपाडी, सांगोला ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, म्हणजे ह्या 13, 14, 15 ऑगस्टच्या दरम्यान तिकडं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर हा पाऊस काही काही ठिकाणी 1 तासाचा, कुठं अर्ध्या तासाचा, 22 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा असाच असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण त्याच्यानंतर राज्यात मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, मानखटाव, म्हणजे मानखटावकडं तिकडं दुष्काळजन्य परिस्थिती आहे. म्हणजे काही तालुके असे आहेत की तिकडं पाऊस कमी पडतो, तिकडं मात्र परतीचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पुणे, मुंबई, इगतपुरी, संगमनेर, अकोले, नाशिक, दिंडोरी ह्या परिसरामध्ये मात्र सरी चालू राहतील आणखीन जवळपास 17 ऑगस्टपर्यंत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि त्याच्यानंतर मुंबईला देखील सरी येत राहतील म्हणून मुंबईकरांनी देखील अंदाज लक्षात यायचा. पण जास्त पाऊस सगळ्यात जास्त भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, मोर्शी त्या परिसरामध्ये, अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर परतवाडा, अकोला, त्याच्यानंतर इकडं शेगाव, खामगाव, त्याच्यानंतर जळगाव, जामोद घाटाच्या खाली नांदुरा, मलकापूर, त्याच्यानंतर जळगाव, रावेर, त्याच्यानंतर इकडं धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्येच काय होणार, मोठा पाऊस पडणार आहे, शेतात पाणी साचणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज देखील त्यांनी लक्षात यायचा. आणि मराठवाड्यात मध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड, हिंगोली, वाशिम ह्या परिसरामध्ये आज देखील 13 ऑगस्टला दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा संध्याकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आता मी माझ्या शेतात असल्यामुळं मी जे सोयाबीन 30 जूनला पेरलेलं होतं तर ते तुम्हाला दाखवतं कसं आलेलं आहे. आणि आपली 30 जूनची सोयाबीनची पेरणी हिला कंप्लीट आजच्यानं 42 दिवस पूर्ण होऊन आजचा 43वा दिवस आहे. तर पाहू शकता कशा शेंगा लागल्यात, कसा माल आहे आणि किती वाढलेली. हे बघा असे गुच्छ लागलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे सोयाबीनला गुच्छ आहेत. हे पाहू शकता. आता हे शेंगा तयार झाल्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 प्रत्येक गुच्छाला 9 शेंगा आहेत. हे संपूर्ण असा प्लॉट आहे. याला एकदा खत दिलेला आहे, TSP दिलेला आहे.
TSP खत दिला, तणनाशकाची एकदा फवारणी केलेली, कीटकनाशक 2दा मारलेलं आहे. आणि हे गेल्या 3 वर्षापासून हीच व्हरायटी करतो. यावर्षी देखील केलेली. यावर्षी वाटते की विक्रम ॲव्हरेज येईल, कारण की 17 एकर असाच प्लॉट आहे जबरदस्त. सतरा एकरचा प्लॉट आहे संपूर्ण. आता हे सोयाबीन निघाल्याच्या नंतर लगेच आम्ही त्याच्या हरभरा करतो. 2च पिकं घेतो, कारण की सोयाबीनचं बियाणं घरचं, हरभऱ्याचं घरचं. तर ह्या सोयाबीनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10चे असे गुच्छे येतं. तर त्याच्यामुळं पीक चांगलं येतंय. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला सांगतो की सोयाबीन फुल असलं आणि हे सुकलं की समजायचं त्याची शेंग तयार होईल. तर बरेच जण ते मला फोन येतात की आमचं सोयाबीनचं फुल जळून चाललंय. ते जळून जात नाही, ते सुकलं म्हणजे समजायचं शेंग तयार होईल. आणि सोयाबीन पिकाला जितका फुलं लागल्याच्या नंतर जितका ट्रेस भेटल, म्हणजे ताण भेटल, तितके फुलं शेंगा जास्त लागतात. आणि नेमकं फुलं लागले आणि सोयाबीनमध्ये पाऊस पडला की मग काय होतं, ह्या फुलामध्ये पाणी जातं. हे पाणी गेल्याच्या नंतर हे काय होतं, याच्यामध्ये पाणी गेल्याच्या नंतर हे फुल चिटकतं आणि गळून पडतं, म्हणजे बुरशी लागते. त्याच्यामुळं जितका ट्रेस भेटल, ऊन जितकं चांगलं राहील, तितकं सोयाबीनला उतार चांगला येतं. ह्या सोयाबीनला एकदा खत दिलेलं आहे, 2दा, एकदा तणनाशक मारलं आणि 2दा कीटकनाशक मारलं. आणि ज्यावेळेस आणखीन शेंगा लागतील, तुम्हाला आणखीन लगेच 50-60व्या दिवशी परत पुन्हा त्याचा हिडो दिला जाईल. तर हे पाहू शकता केवढ्याले पान आहेत ह्या सोयाबीनच्या. हे संपूर्ण 17 एकर आहे असं सोयाबीन. त्याचा परत एक व्हिडिओ दिला जाईल.